अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. देव आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, जे जे काही तुला पाहिजे आहे ते सर्व आज मी तुला प्रदान करणार आहे. आता तुझ्या आयुष्यात सुखाचीच उधाण होणार आहे. आज तुझे सर्व भोग भोगून संपणार आहे. तुझ्या इच्छा पूर्ण होऊन माझे आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहेत. आज तुझं नशीब उजळणार आहे. होय बाळा, आज हे फक्त ऐकल्याने मोठी इच्छा तुझी पूर्ण होणार आहे आणि सगळ्यात मोठं संकट तुझ्या आयुष्यावरचं ते सुद्धा नष्ट होणार आहे. त्यामुळे काहीही करून आज हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुझ्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. बाळा, तू विद्वान आहेस आम्हाला माहीत आहे, पण नुसती विद्वत्ता उपयोगी नाही. त्याचबरोबर विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होतं. अशा निर्मळ हृदयातच आम्ही विसाव्यासाठी येतो. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. बाळा, कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामीचरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार, कोण राहील निराधार. हा विश्वास आपल्या देवावरती जर असेल तर स्वामी नावाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, एक भास एक विसावा, नित्य स्वामी नाम दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बाळा, आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. हा विश्वास असल्यास मी स्वामी आईचं बाळ आहे असे टाईप करा. गैरसमज आणि अहंकारामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार हे सत्य पाहू देत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धाव घेतील. फक्त तुम्ही हाक मारा. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येतं. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, पण तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. बाळा, नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर माझी आठवण, बघ मी तुझ्यात आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतात, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही. त्यामुळे तुम्ही चांगले विचार ठेवा. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो असा अनुभव आहे. जर तुम्हालाही अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही टाईप करा. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवत असते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. आयुष्यात नेहमी समाधानी राहा बाळा. खूप सुखी व्हाल. अपेक्षा तुम्ही करणं सोडून द्या. तुमच्या हातातील रेषेत दडलेले भविष्य तुम्ही पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाम राहू द्या. तुमच्या आयुष्यात सर्व काही मी आता भरभरून देणार आहे. होय माझ्या लेकरा, मी सगळीकडे आहे. मी कणाकणात व्यापून आहे. मीच पवन आहे, मीच जल आहे, गगनही मीच आहे. अक्कलकोटातही मीच आहे. दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर सुद्धा मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणार सुद्धा नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा. भाग्यवंत ठराल. स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. बाळा, यशस्वी होण्याचा एकच पर्याय की तू दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात आणि डोळ्यात ठेव आणि मेहनत कर, जिद्द ठेव. होय बाळा, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी. तुला हारू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे मी सोडणार नाही. बाळा, तू कितीही जरी दुःखात असशील तरी अडचणी आयुष्यात नाही तर मनात आहे. ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी सर्व मार्ग आपोआप निघतील. त्यामुळे तू अडचणींना थकून जाऊ नकोस, अडचणींना घाबरू नकोस.
खंबीरपणे एक एक पाऊल तू पुढे टाकत राहा बाळा. तुझे सर्व काही आता मी भलं करण्यासाठीच तुझ्या आयुष्यात आलेलो आहे. होय बाळा, पैसा सर्व मार्गाने कमवता येतं, पण वेळ परत येत नाही. वेळ आयुष्यात कोणासाठीच थांबत नाही. घड्याळाचे काटे परत फिरून त्याच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे झालेल्या गोष्टीला आयुष्यात काहीही महत्त्व नाही. तुम्ही जर त्या वेळेचा सदुपयोग केला तर तो चांगला काळ आठवणीच्या स्वरूपात तुम्हाला घालवता येईल. चांगल्या गोष्टीचा काळ येण्यासाठी देखील वेळ आली नसेल असे म्हटले जाते, किंवा एखादा वाईट काळ येऊन गेल्यानंतरही वाईट वेळ निघून गेली असे म्हटले जाते. वाईट की चांगली हे आपले वागणे आणि आपली चांगली परिस्थिती समजावून सांगत असते. त्यामुळे या वेळेचे महत्त्व लक्षात घ्या आणि वेळेला सुद्धा वेळ द्या आपल्या आयुष्यात चांगलं होण्यासाठी. वेळ खूप जखमा देते बाळा, म्हणून घड्याळात फूल नाही तर काटे आहेत. वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे, कारण गेलेले पैसे आपण परत कमवू शकतो, पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या परत कमवता येत नाही. वाईट दिवसात तुमची मजा सगळ्यांनीच घेतली असेल बाळा, पण लक्षात ठेवा, चांगले दिवस यायला वेळ लागत नाही आणि माझ्या प्रिय भक्तांना मी कधीही एकटे सोडत नाही. आपल्याला लोकांना ओळखण्यासाठी चांगली वेळ ही आपल्यावर आलेली वाईट वेळ असते आणि त्यातून आपल्याला समजते की आपलं कोण आणि परकं कोण. होय बाळा, तुमच्यावर आलेली वाईट वेळ तेव्हाच निघून जाईल जेव्हा तुम्ही त्यातून निघण्याचा मार्ग हा स्वतः शोधाल आणि तुम्ही प्रयत्न कराल तर नक्कीच माझी साथ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे एका सेकंदाची किंमत तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा त्या एका सेकंदात काहीतरी वाईट घडते. त्यामुळे तुमच्यावर आलेली वाईट वेळ निघून जाणार जेव्हा तुम्ही त्यातून निघण्याचा मार्ग स्वतः शोधणार आणि स्वतः स्वामींवरती तुम्ही विश्वास ठेवणार. बाळा, इतरांच्या चुका दाखवण्यात व्यग्र असणारे स्वतःच्या चुका शोधून काढण्यासाठी आपला वेळ कधीच काढत नाहीत. एखादी व्यक्ती आयुष्यातील अमूल्य अशी वेळ वाया घालवत असेल तर ती आपले जीवन व्यर्थ घालवत आहे, यात काहीही शंका नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ असा वाया न घालवता स्वतःच्या कर्मावरती वेळ वाया घालवा आणि त्यातूनही वेळेतून वेळ काढून तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा, स्वामी भक्ती करा. कारण जो भक्त स्वामींच्या चरणाशी येतो त्याला आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. स्वामी माऊली त्यांची सर्व चांगल्या इच्छा, चांगले स्वप्न हे पूर्ण करतात. त्यामुळे तुमची वेळ चांगली असेल तर त्या चांगल्या वेळेसाठी धन्यवाद म्हणायला शिका, कारण त्याचा फायदा होतो. स्वतःमध्ये सकारात्मक बदल हे तुम्ही करायला पाहिजे आणि आपल्या स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही करायला पाहिजे, कारण सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.